मुलींना मे व्हेकेशनची 2 आठवड्याची शाळेला सुट्टी लागली आहे. त्यामुळे आज आम्ही त्यांना झूमध्ये घेऊन आलो होतो. तर हे झू रॉटरडॅममध्ये आहे आणि जवळच असल्यामुळे 1 तासामध्ये आम्ही झूमध्ये पोहोचलो. तिथे आल्यानंतरनं खूप सारी धावपळ, खूप सारे मासे बघून झाले. त्यानंतरनं खूप सगळे ॲनिमल्स बघून झाले आणि मग संध्याकाळी घराच्या दिशेने निघालो. तर दमलेल्या मुली गाडीत बसता क्षणी झोपी गेल्या. घरी आल्यानंतरनं भूक लागलेली असते, त्यामुळे सकाळी खूप सगळी तयारी करून घरातून बाहेर पडले होते आणि आज जेवणामध्ये रात्रीच्या छान साऊथ इंडियन जेवणाचा बेत आखला होता. घरी आल्याबरोबर इडलीचं पीठ बाहेर काढलं आणि छान इडल्या स्टीम करायला ठेवल्या. अजून म्हणावी अशी छान गरमी सुरू झाली नाहीये, त्यामुळे इडली हवी तशी फुगली नव्हती, परंतु मस्त खमंग झाली होती. एकीकडे कुकरला इडली स्टीम करायला ठेवली, दुसरीकडे चटणी बनवून घेतली. चटणी अशा प्रकारे बनवलेली आमच्या शर्वरीला खूप आवडते. त्यामुळे थोडंसं कांदा, थोडंसं खोबरं भाजून घेतलं, लसूण सगळं काही भाजून घेतल्यानंतरनं थोडीशी हरभऱ्याची डाळ भाजून घेतली आणि सगळं छान वाटून झाल्यानंतरनं खमंग अशी त्याला फोडणी दिली. एकीकडे चटणीला फोडणी दिली आणि दुसरीकडे लगेच सांबरही बनवून घेतलं. सांबर उकळेपर्यंत एका साईडला मी लगेच डोसे बनवायला घेतले. म्हणजे की पहिले 2 डोसे भाजले की दोन्ही मुलींना जेवायला वाढता येईल म्हणून. दमलेल्या मुलांना आपण जास्त वेळ थांबवू शकत नाही. त्यांना झोप आलेली असते, त्यांची चिडचिड चालू असते. त्यामुळे पटकन अशा प्रकारे स्वयंपाक करायचा असेल तर सकाळीच जाण्याआधी थोडीफार पूर्वतयारी करायची. जसं मी सकाळीच बटाट्याची भाजी बनवली होती, सकाळीच डाळ शिजवून ठेवली होती. त्यामुळे हे खूप लवकर सहज शक्य झालं आणि मग जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही आणि मुलांचीही चिडचिड होत नाही. तर घरातून बाहेर पडताना थोडंसं 5-10 मिनिट आपण जास्त पटपट कामं आटोपली की घरी आल्यानंतर आपल्यालाही दमायला झाल्यासारखं होत नाही आणि घरचं जेवण छान आपल्या हातचं सात्विक आणि मुलांच्या आवडीचं त्यांना जेवायला मिळाले की त्यांच्या सुट्टीचा त्यांना जास्त आनंद घेतल्यासारखाही वाटतो आणि आई म्हणून आपणही कमी पडलो नाहीत याची आपल्याला खंत वाटत नाही.